सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याच घरांमध्ये अगदी आपण पाहतो की त्यांच्या घरात अगदी आनंद असतो। त्यांच्या घरातले प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी खूप प्रेमाने राहते, गुण्यागोविंदाने आपल्या घरात राहत असतात। तर काही घरांमध्ये इतका खराब, इतका विचित्र प्रकार असतो की त्या घरातलीच व्यक्ती एकमेकांशी वाईट वागतात, एकमेकांना त्रास देतात। अगदी त्या त्रासाला कंटाळलेले बरेच लोक असतात आणि शेवट बाहेर निघून त्यांच्या त्या भांडणाच्या काही गोष्टी एकमेकांना सांगत असतात। अशा वेळेला घरातलीच व्यक्ती आपल्याला अतिशय त्रास देते, भांडते आणि अशा वेळेला काय करायचं, आपल्याला माहिती असतं की आपल्या घरचीच व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला काही त्रास होऊ नये, तिच्यासाठी वाईट वागणं आपल्याला आपण विचार सुद्धा करू शकत नाही की त्या व्यक्तीशी आपण काहीतरी वाईट वागायचं। तर त्यासाठी आपल्या व्यक्तीला चांगले विचार येण्यासाठी, जी व्यक्ती आपल्याला त्रास देते ते आपल्याला त्या त्रासातून मुक्त व्हायचं आहे किंवा त्या व्यक्तीला सुधरून घ्यायचं आहे। तर किंवा त्या व्यक्तीचे जे त्रास देण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी नष्ट होण्यासाठी किंवा चांगले विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात येण्यासाठी, तुमच्याशी चांगलं वागण्यासाठी, इतरांशी सुद्धा चांगलं वागण्यासाठी एक असा उपाय आहे ज्या उपायाने ती व्यक्ती त्रास देण्याची त्या व्यक्तीची जी वृत्ती आहे ती वृत्ती दूर होणार आहे। आणि ही जी वृत्ती आहे ही दूर होऊन ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या जवळ प्रेमाने वागणार आहे, प्रेमाचा वर्षाव होणार आहे, तुम्हाला समजून घेणार आहे। प्रत्येक गोष्टी तुम्ही जशा सांगाल त्याच पद्धतीने तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत। अगदी कितीही घरातली असो किंवा कितीही जवळची असो, ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला त्रास देण्याचं बंद करणार आहे। आता काय करायचंय सांगते का? सगळ्यात पहिला उपाय सांगते, 2 उपाय सांगणार आहे, कुठेही व्हिडिओ स्किप न करता ऐका। दररोज रात्री 9:30 नंतर तुम्हाला देवाजवळ एक अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती लावून आसन घेऊन बसायचं आहे। आसनावर बसून 11 वेळा तुम्हाला भैरव स्तोत्र पठण करायचे आहे। काय करायचं आहे? भैरव स्तोत्र पठण करायचे आहे। नंतर ती जी अगरबत्तीची रक्षा आहे ही रक्षा हातात घ्यायची आणि शत्रूच्या नावाने गॅलरीत किंवा गच्चीवर किंवा घराच्या बाहेर किंवा शत्रूच्या घराकडे तोंड करून ही फुंकून द्यायची। काय होईल तर आपण जो भैरव स्तोत्र रोज पठण करणार आहोत किंवा वाचणार आहोत त्याने आपल्याबद्दल जे शत्रू किंवा वाईट वृत्ती किंवा आपल्याला खूप त्रास देतात अशा लोकांची जी वृत्ती आहे ती वृत्ती बदलेल आणि तुमच्याशी प्रेमाने वागायला सुरुवात करतील। आता दुसरा आणि खूप महत्त्वाचा उपाय, हनुमान दादा किंवा हनुमान देव हे तुम्हाला माहिती आहेत। हनुमान दादांना आपण खूप मानतो कारण शत्रूचं किंवा बलाढ्य, जे अतिशय बलाढ्य देवता अशी आहे ती म्हणजे हनुमान दादा। आता रोज आपल्याला काय करायचं सांगते का? एक तर तुमच्याकडे फोटो असेल हनुमान दादांचा, त्याच्यासमोर बसायचं किंवा तुम्हाला जर मंदिरात जाऊन बसता येईल तर अतिशय उत्तम। बघा, हनुमान दादांचा जो मंदिर असतो तो गावाच्या वेशीवर असतोच, कारण गावाचं रक्षण करण्यासाठी, गावावर वाईट संकट न येण्यासाठी किंवा गावावर कोणी वाईट दृष्टीने न पाहू नये त्यासाठी सुद्धा हे हनुमानदादांची रक्षा करण्यासाठी आपलं गावाच्या वेशीवर एक मंदिर, अगदी प्रत्येक गावाच्या वेशीवर एक छोटंसं का होईना पण हनुमानदादांचं मंदिर हे असतंच। आता काय करायचं, तुम्ही मंदिरात जा किंवा घरात तुमच्या हनुमानदादांचा जर फोटो असेल तर त्या फोटो पुढे बसा। आता एक आसन घेऊन बसा आणि एक स्तोत्र म्हणायचं आहे, ज्या स्तोत्राने तुम्हाला अतिशय त्रास देणारी जी व्यक्ती आहे किंवा तुम्हाला समजून घेत नाही, अगदी लहान सहान कारणातनं भांडणं होतात, ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हनुमानदादांची एक तीव्र शक्ती असते ज्याच्यावर जी शक्ती शत्रूवर अंकुश ठेवत असते। तर आपल्याला हनुमानदादांचा वडवाल स्तोत्र, हनुमानदादाचा वडवाल स्तोत्र म्हणायचा आहे। हा स्तोत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे किंवा बजरंग बाण, हनुमान चालीसा, रामरक्षा, हे जे सर्व स्तोत्र आहेत ह्याच्यातून कुठल्याही स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता। आणि बघा, तुम्हाला अनुभव इतका भारी येईल की तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागेल। ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची घरातली असू द्या, फक्त हनुमानदादांचा वडवाला स्तोत्र म्हणा किंवा बजरंग बाण, हनुमान चालीसा, तुम्हाला जो पण कुठला स्तोत्र म्हणता येईल
तर तुम्ही म्हणू शकता. तर आजचे तुम्हाला दोन्ही उपाय व्यवस्थित कळले असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ.